अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः, श्री गुरुवे नमः, श्री पांडुरंगाय नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री माता पितृभ्यो नमः. ओम नमो जय रंभामूर्ती वक्रतुंड गणाधिपती विद्यावरणा कळा संपती व्यक्त संकटवारी गजानना. सदैव धावला शोतपद्या विद्याभूषित कलसंपन्न धामा तुझ्या वंदितो पादपद्मा ग्रंथाक्षर बोलवी तू निष्कळ निरंजन निर्विकार परी भक्तर भुंजना बंधार प्रेम संभवनी मूर्ती साकार अम्मा दासा मिरविशी तरी वक्रतुंड पाशांकुशधारा किंकिनी मंडिता ग्रंथाधरा एवनी स्वामी वदन सुंदरा मम रसायन सेविका अगार्थलिंग प्रकरण रस्य दीर्घ शृंगार धारण सुरस छंद ताल नवरस ग्रंथा माझी आदरिका हे गणाधिपती गणराजा मी अभूत वर्णवा आहे सहज परी कृपा करुणी सकळ भोजा विकाळ पादा हरियाता हे मोरेश्वरा गणाधिपती सर्व विषयाशधीश मूर्ती मंगळारंभी मंगळाकृती आरंभी स्तुती प्रार्थितो तरी सरस्वती मंगळा मंदोसा सवे घेऊनी वहनांसा या गण संतागणी येऊनी सभेशा विराजावे महाराजा जी मंगलदाय वाग्भवानी चतुर्य सरिता ब्रह्मनंदिनी ती महाशक्ती हंसवाहिनी घेऊन येई महाराजा जिचे कृपे वाकुडे दृष्टी वाचस्पचित्या मिरवेत्या कोटी ती तू सवे गोरटी घेऊन येई महाराजा सोयशे पाचार वचन ग्लानित भवान सम्यक पाहून ग्रंथासनी मूर्तिमंद येऊन वरा लागी ओपिजे सकाळ सिद्धी पूर्णपणा पावतो ऐसा विनीत वचना वरद मौळी हस्तकंजना स्पर्शोनी ज्ञान मिरविले म्हणे महाराजा कलोत्तमा सिद्धी पावेल काव्य महिमा ऐशे बोलोनी सुशील धामा रसने स्थापिले सरस्वती या उपरी नमितो श्री गुरुराज जो अज्ञान तमी सविता विराजे जो मोक्ष पदा ते विराजुनी काजे साधका ते विराजवी तो ज्ञानेश गुरु ज्ञान दिवटी संजीवनी बोले महापृष्ठी लेखनी कळवणी कर संपुटी ग्रंथा लागी अधरी तसे वरद असते स्पर्शोनी मौळी फेडिता सकळ ज्ञान काजळी या परियता या बंधा जुळी अन्यन्न भावे नमितो मी जो नर हरिवंशे विजय ध्वज धुंडी राजनाम तयाचे साजे तोही पृष्ठी बैसोनी सहज ग्रंथा लागी अधरी तसे आता नमो ज्ञानशक्ती जी मा सत्तामयी चित भगवती अनन्य भावे चरणावरती भाळतीचे अर्पोणी या परिणमितो श्रोते संत की या मुच्या गृहीचा मी अतीत तरी ग्रंथा तरी सुरस नितांत प्रेम भरित दाटवा अहो प्राज्ञिक संत श्रोते प्रत्यक्ष तुम्ही महेश मूर्ती तुम्हा वर्णवया अभिउद शक्ती मना मज माझी केवी मिरवेल परिधन्ये तू भक्ती वाकडे स्वीकारिता बोल बोबडे जळ बाळ उभवनी कोडे जगा माझे मिरविता की पाहा जैशी कांच म्यान सोमकांत नाव ठेविले त्यास तेनेची शब्द लाज सोमास वरवुनी बुंदा ढाळी तसे तेवी तुमचा शरणागत नरहरी मालुधुंडी सुत तस्मात ममंत स्रोत संत करा सरतो अपनांतरी त्यापरी या परी पूर्णी कथा सार अमृत ग्रंथ वदविला तुम्ही श्रद्धायुक्त आता ही ओपुनी वरदहस्त भक्ती सार धावाहा जे संत झाले जगविख्यात तयाचे महात्मा वदविले समस्त परी संसार कथा त्यात उरल्या असती महाराजा जया संताच्या पायी रथ गुरुमूर्ती प्रतापवंत की ज्यांची संप्रदाय जगविख्यात जगा माझी स्थापिले तरी त्याचे सर्व कथा ग्रंथी स्वीकारवया उदान द्यावे श्रोती असो कल्पी प्रारंभी रमापती नवनारायण पाचारी उद्धवांशी बैसवनी सन्निध कनकासनी यादवृंद तव ते नवनारायण प्रसिद्ध प्रविष्ट झाले द्वारके कवी प्रथम हरी दुसरा अंतरिक्ष तृतीय होय चतुर महाप्राज्ञिक प्रबुद्ध नर नारायण चतुर्थ तो पंचम महाराजा पिपलायन सहावा अविहोत्र नारायण सातवा द्रोमिल आठवा चमसजान करभंजन नववा तो ऐशे नवनारायण महाराजा द्वारके तपातले सहजा रमापतीचे पाचारण चोजा दृश्य झाले धवळारी हरीने पाहताची नवनारायण सोडते झाले सिंहासन परम गौरवनीय लिंगून कनकासनी वैसविले सकल वैभव भूषणा कारण मेळवणी सकळ अर्चा संभार सरिता झाला सपीर कर पोसोड सोपचारे पूजेशी हरीचा गौरव पाहुनी बोलते झाले नारायण कौन आरती पाचारण आम्हाशी केले श्रीरंगा हरी म्हणे जी महाराजा की मनी कामना वेधला माझ्या कलिता अवतार घेणे ओजा तुम्ही आम्ही चालवे जैसा समुचे एकमेळी सहज जाती धिजळी तेवी तुम्ही कृपा कल्लोळी अवतार दीक्षा मिरवावी एरू म्हणी जनार्दन अवतार द्यावा कोणे स्थाना कोण नामी कोण लक्षणा जगा माझी मिरवावी
मिरवावे. यावरी बोले द्वारकाधीश कवी नारायण जो का प्रत्यक्ष तेने मच्छिंद्र घेऊनी दक्ष जगा माझे मिरवावे. यावरी हरी जो महादक्ष तोच तो शिष्य होईल प्रत्यक्ष महाराजा नामे तो गोरक्ष जगा माझे मिरवे जे. या परी अंतरिक्ष नारायण नाम तो जालिंदर मिरवे जे पराक्रम तयाचा शिष्य भक्ती ध्रुम प्रारब्ध नामे कानिफा. या परी पंचम पिपलायन पराक्रम विरविजे जगी चरपट नाम विहोत्र जो योग द्रुम मिरविजे जगी नामे नागेश. या परी द्रुमिल अति समर्थ जगी मिरवी भरतनाथ आणि चमस नारायण जग विख्यात रेवण नामे मिरविजे. नऊ वाजो करभंजन तो गैनी ऐशे मिरविजे नाम ते ऐशे अवतार मही कारण दीक्षे प्रति मिरवावे. म्हणाले कटपणी वास करणे सांगता आम्ही कलीस तरी तुम्हा सवे अवतारास भाऊ येतील महाराजा प्रत्यक्ष कवी वाल्मिक सोरस तो पुढे होईल तुलसीदास आणि सुख महाराजा तो ब्रह्मणास कबीर भक्त होईल तो. यापरी जो व्यास मुनी तो जयदेव होईल महाप्राज्ञी आणि उद्धव माझा प्राणहुनी आवडता होईल नामा तो भक्ती प्रौढ जाबुवंत तो नरहरी होईल नितांत प्रत्यक्ष जो बलराम भ्रात पुंडलिक होईल तो मही प्रत्यक्ष जन्मुनी ज्ञानदेव नामे मिरवी आणि धवलारी जो पंचानन निवृत्तीनाथ होईल की आणि सत्यनाथ चतुरानन तो स्वामी मिरविल सोपान जो जी योग माया मन सा मोहन ती मुक्ताबाई विराजेल. या परी प्राज्ञिक हनुमंत जो तो रामदास होईल महाभक्त आणि कुब्जा दाशी माते रमत जनी जनता होईल की असो ऐशे समुच्चय करुणी कळली त वाढवावे भक्ती महात्मे जन. मग अवश्य मनोनी नारायण पुढे बोलत श्रोता ते म्हणती महाराजा सर्वज्ञ मूर्ती आम्हा सांगता जन्मस्थिती परी कोण स्थानी केवते युक्ती कोणते युक्ती व्यक्त होणे ते सांगा. यावरी बोले प्रत्यक्ष नारायण की प्रदीक्षेचे भविष्य पुराण पूर्वीचे कथिले पराशनंदने महामुनी व्यास तो अगापूर्वी 88 सहस्र ऋषी निर्माण झाले विधिवीर्याशी तो वीर्य चुकुनी ठाई ठाईशी आपाप काही उरला असे ते दिवसेंदिवस जीवदशे वाचून सत्य ते दिवस दिवशेनी सत्ते महाराजान पावे उदयत तरी ते ठाई ठाई केवते विरे त्याचे ठाई ऐकावे. या उपचर वसू यांनी आता विरे गळले उर्वशे पाहता ते शरस्तंभी दुरोणी द्रवता आदळता झाला त्रिभाग यमुनेत विरे बिंदू द्रोणा काठी पडताची झाले त्रिभाग शेवटी दोन भाग द्रोणापोटी एक जळी पडियेला असोद पर्ण द्रोणात जो भाग पडिल्या तो तात्काळ द्रोणी कुंपी जन्मला तरी परी जाळता तो भाग पडिला तो ग्राशीला मच्छीने तरी ते मच्छोदरी वीरे नारायण प्रत्यक्ष आहे परी जीवदेशे वाचुनी गर्भवंशोदय होत नाही महाराजा तरी प्राज्ञिक कवी नारायण तेने मच्छोदरे जन्म घेन मच्छिंद्रायशे जगात नामाने मिरवावे महाराजा. या परी शिव कामावरी कोपेन तृती नेत्राचा काढून अग्न हा भस्म केला भस्म तेने ऐसा ग्रंथ बोलती परी तो काम द्विमूर्धनी बैसला आहे विरे पाषाण करुनी परी तयाचे जेठी अंतरिक्ष जाऊनी जालिंदर नामे मिरवेल. या परी कुरुवंशी जन्म जयचे नागसत्री आव्हान केले आहे तयावंशी महान पाहे बुहद्रंथ राणा मिरवेल. तो मही लागी करील हवन ते गर्भ सांडिले द्विमिर्धन यज्ञ कुंडी दीप्यमान जालिंदर जन्मावे. या परी ब्रह्मवीरे सहस्रेशी ऋषी निर्मिल 88 ते अविरे रेवा 83 रेवा माझी पडेल ते महीचे परम कुशी वीरे आहे रेवा 83 ते व्यापुनी जीवदेशी देहा लागी मिरवावे. तो महाराजाचे मसनारण रेवन सिद्ध मिरविजे नामाने रेवा रेवेत झाला जन्म म्हणून नाम ते त्याचे तेची वेळी आणि करेत सर्पिने मोळी अकस्मात पडता प्राशिले तेने नेमस्त भक्ष म्हणून जाण पा तो जन्म जयचे नाग संत्रात नाग आहुती विप्रदेत तये वेळी अस्तिकेत निश्चित सर्पिने लपविले
ब्रह्मवीरे उदरांत अंजन अंडजा शुक्तिका रत्न रत्नयुक्त पुढे होईल महानाथ भविष्य जाणून अच्छादी वाहतरुच्या पावखरी तक्ष तक्षत्मा तक्षकात्मजा पाग्निनी नारी ठेविता प्राज्ञिक ऋषीश्वरी नवमास लोटले असो त्या अंडजा शोक्तिका युक्त जीवदशा सकळ होऊनी मुक्त तरी अभिहोत्र नारायण ते तसाची संचरिजे महाराजा वीरे अंडज पात्र सांडूनी गेली आहे तक्षकानंदिनी तो वडाच्या पोखरस्थानी अद्यापी आहे महाराजा तरी तेथे अभिहोत्र प्रवेश करिता सप्तरात्र वटसिद्धनाथ स्वतंत्र तया देही मिरवावे या परी मित्र रेत मंत्र संपत्ती कृपे कुरवाळीत मच्छिंद्र जती ती वरदस्ताची कौकरडा विभूती सहचोकारे मिरवावे तो मंत्र प्रतापे सुरे वीरे सविता राज सांडिता होये परी ते भविष्य कारण उकरडामये वरद भस्म मिरवेल तेथे हरिजो नारायण शीघ्र संचारुनी दीक्षा कारण गोरक्ष ऐसे प्रतिष्ठा नामे जगा माझे मिरवावे या परी मृडानी कारण सुरवर आलिया दक्ष सदनी ते कमलद्वव पाकशासनी समारंभे पातले तरी दक्षात्मजेची रूपराहटी नेत्र कटाक्षे पाहता परमेष्टी तेने धडाडूनी काम पाठी इंद्रिया इंद्रियाद्वारा द्रवला तो परी तो चतुरानने बैसला होता सभास्थानी कामद्रवता इंद्रयवदनी परमचित्त लाजला तो मग रगडोनी चरणांटाचे छिन्नित्व केले रेताचे एक भाग अगळे 60 सहस्राचे रेत भाग वहिविले ते 60 सहस्र रेत प्रमाणाशी जीवदशा पते वालिख्या ऋषी झाली परी एक भागाशी वीर्य आहे तैसेची ते लज्जायुक्त होऊनी केरासह सांडिले भागीरथी जीवनी त्यातून एक भाग जाऊनी कुशभेटी स्थिरावला तरी ते कुशदरीचे निखळ रेत भागाची आहे वेली ते पिपलायन माऊली संचारावे तेने तेथे टाचे चरपटले आहे रेत म्हणून नाम चरपटनाथ जग मिरविती जगविख्यात दीक्षे लागी दीक्षे लागी विराजावा या परी कुंभाद्भवाचा उदय झाला तो मित्र काळ शराचा लोटला तो गगनपंथे विमुक्त झाला अति बळे करोनिया एक भाग गटी पडता अगस्ती उदय झाला तत्वता एक भाग महिवरता कैल की सदनी पातला तो महाराजा कैलिक ऋषी भिक्षा भरीती उर्वशी भरतरी म्हणती भिक्षा पात्राशी अंगणी ते ठेविले तो मित्र रेत अकस्मात येऊनी पडिला भरतरी अंत ते कैलिक पाहुनी भविष्यात ते भरतरी कैसे रक्षिते तरी ते भरतरी संगे द्रुमिल नारायण प्रसंगी संचारुनी रेत अंगी भरतरी नामे मिरविजे या परी हिमाद्रीच्या विपिनिस्थानी दिग्ज ठेला महितेशेनी तो सरस्वतीचे उद्देशे करुनी विविध वीर्य ढासळला तो वीर्य गजकर्णात पडताची झाले बिंदुयुक्त तरी काहीशे वीर्य होऊनी विभक्त महिवरती पडियेले तयावरुनी व्याघ्र चालता भेदले पाऊली तयास पाद संधित तनु तिली जीवदशा त्रिची तैसा गजकर्ण सुती कारण प्रबुद्ध मिरविजे रेतरत्न तया नामाभिधानी प्रयत्न कर्णकानिफा मिरविजे या परी गोरक्षाची हतवाठी पडता वळवंटाचे पोटी कर्दम पुतळा करिता जेठी अभिमंत्रीने भविष्यांतर मंत्रशक्ती विष्णुवीर्या आव्हानिलिया पुतळामया ते कर भजना संचारया जीवदशा मिरवावी ऐसे सांगुनी रमारमने संतुष्ट केले नवनारायणे मग परस्परे नमन करुणी उठले ते असो भगवंतेशी नवनारायण पाहती मंदराचाळ
मंदराचळ मौळी स्थान श्री शुक्राचार्य समाधीपाशी जाऊन समाधी ते वरियेले नव समाधी दहावी मेरू पाठरी दहावी समाधी शुक्र ऋषीश्वरी असो दाही स्थूळ शरीरी पुढे तेथून निघाले या परी शुक्रवीर्याचे कथन बद्रिकाश्रमी सोम ब्राह्मण रंभा उद्देशे झाले पतन कबीर तेथे जन्मला ही कथा भक्ती कथा अमृतात वदली आहे जगन्नाथे आता नवनारायण झाले व्यक्त त्याची कथा ऐकावी असो वसुवीरे दोन्ही भाग झाला एक मच्छीने प्राशिला तव कवी नारायण संचारुनी वाहिला गर्भ लागला वाढीशी दिवसेंदिवस 9 मास मच्छीने लोटले जळदळास पुढे प्रसूती अंडज सुरस यमुना जळी वाही जो तो तेथे एक कथा वर्तली श्री कैलाशी अपर्णा माऊली शिवाशी म्हणे कृपा साऊली अनुग्रह मज देवाजी तुम्ही जपता जो मंत्र तो मज देवाजी पवित्र तेने करुणी मी चर सनातपणे मिरवेन जी शिव म्हणे उमे ऐक मी मंत्र उपदेशीन सकळीक परी एकांत ठाव अलोलिक ऐसा जन पाही जान पाही जेगे अपर्णा म्हणे एकांत स्थान तरी महिवरी शोधू आपण ऐसे ऐकता तयागन अवश्य ती ते म्हणतसे मग सिद्ध करुणी नंदिकेश्वर हिंदता स्थाने महिवर श्रमोनी वर्तता उमा ईश्वर यमुने तटी येऊनी पोहोचली मग उतरुनी नंदिकेश्वरावरुनी ती नंदी ठेवूनी तटावरती उभयता उतरोनी यमुने सरती जवळ काठी बैसली तव तो यमुना तट एकांत तेथे मनुष्याची न मिळे जात ऐशे पाहुनी शुद्ध एकांत ते स्थान ईश्वराशी मानले परी तो मच्छोदरात कवी नारायण नेनोनी त्यात पार्वती ते उपदेशात नाथ मंत्र संजीवनीशी ती तो मंत्र उपदेशिता मच्छी तेथे होती सत्यता तो उपदेश शब्द गर्वी तत्वता मच्छिंद्राने ऐकिले परिग्रहणाची झाले तेने करुणी ज्ञान प्रगटले मी तूपनाचे सर्व सरले सर्वची ब्रह्म सनातन असो शिव पार्वतीशी पुसत ऐकी कैसा चोज उपदेशात तू ते सापडले कुणते माते बोलोनी दावी अपर्णे तू ऐशे शिवतीस पुसता तो आधीच मच्छिंद्र झाला बोलता म्हणे महाराजा आदिनाथा ब्रह्म ओज मिरवेल आता किंबाऊनी चराचर असे स्वरूपी वृत्ती साकर नग नो हे मेची सार हेमची सार अब्र हे भुवनापासुनी ऐसे शिव ऐकता वचन जळी पाहे चकाटोनी तो मच्छोदरी नारायण कवी महाराजा समजला मग शंकर बोलते झाले त्याते म्हणती महाराजा तू आहेस येथे तरी मम उपदेशाचा तू ते लाभ झाला कवीराया परी हे फारची झाले अपूर्व पुढे ऐशे आनंद पर्व मंत्र उपदेश गौरव दत्तमुखी करीन मी तरी तुझ जन्म झाली या पाठी बद्रिकाश्रमे याव शेवटी तेथे तू ते देईन भेटी सर्व सामग्री सचिन्ह ऐशे बोलोनी आदिनाथ स्वस्थाना गेला अपर्णे सहित एरीकडे गर्भ मच्छोदरात तोची मंत्र घोकी तसे या परिभरता पूर्ण दिवस मच्छीने प्रसूत काळा समयास अंड सोडून जळतटास मच्छू गेली जळधरा असो अंड सोडून तिरास मच्छू गेली जळधरास त्यास काही लोटल्या दिवस यमुना तिरी महाराजा तव तेथे समय काळी बकपक्षाची उतरली मंडळी मी नावे चवया यमुना जवळी निज गणासहित संचारले तो अकस्मात मित्रात्म जातटी अंडज शुक्तिका पाहिली दृष्टी मग सर्व मिळून चंचुपुटी खाद्य म्हणून भेदी तिथे चंचुपुटीचा भेद वज्र तेने अंड झाले जर्जर द्विशकला होनी सत्वर महीवरती आदळले परीवरील शकल पडले मही खालील शकलांत बाळ विदेही जैसार्क उदक प्रवाही
एकी उतरला रुदना शब्द कडकडाट, बाळ तेजेचा बोबाट, ते निहाळीता चकचकाट, पाहुनिया पळाले ते. असो सकळ शुक्तिकारत्न, आत मुक्ती अंत मुक्तिकेचा रत्न. अंत मुक्तिकेचा भद्रमचंद्र, आसतार तामा कन्या तीर पावला धीवर त्या काळी. तो धीवर कामिकानात सुभट, कामिक नाम सुभट, पाहता अंडज शुक्तिका प्रगट. तो आत रत्न तेज स्फुट, बाळ रम्ये देखिला परी जो सविता. मग चित्त द्रवली मोह ममता, म्हणे बाळ हे कोमल तत्वता. यात बक्षील कोण सावज, ऐसा उदय होता चित्ती. देव शब्द सुकुमा सांडिती, की हे महाराजा कामिका मूर्ती. बाळ नेई ओसदना ते, अरे हा कवी नारायण. मच्छदरी पावला जनन, तरी मच्छिंद्र ऐशे त्या ते नाम. जगा माझी मिरविकी, अरे हा दक्ष योगींद्र जेठी. तारक नौकामय पाठी, तरी तो संशय सोडून पोटी. सदना येई महाराजा ऐशे देवा वागुत्तर रत्न. कर्णपुटी के होत भूषण, मग ते दृढ करुनी जातन. हृदय संपुटी पाळी तसे, महाविश्वाचे पाठी. यादीची नमोद नांदले पोटी, आनंदाची अपरदाटी. आनंद पात्री हे लावे, जैसे पाय चोनी पात्री. गुळूत शर्करा होय मिश्रिती, तो गोडपणाचा भाग अमृती. वाढला का जाईना, की दारिद्र्याचे सूर वाडास. मनी पेटली राजहंस, ते गजसुंडीची माळ ग्रीवेस. सुख का वाटले जाईना, की वंशवृद्धी ते शून्यमय. चिंता काळी मानिश आहे, तैसा सूत मित्राचा होता उदय. मग चित्ता कासया, की कवडीसाठी वेचिता प्राण. तो सची लादली सुखधन, की मृत्यू भयाचे असूनी सुख मानून. चित्त जडे चिंता साकडी, तो पियुषाची अनुकूलता गोडी. सुखाचा उदय होता मग चिंता, निशींची आनंद सविता. प्रभे लागी हे लावे, मग स्नेह कवचे कर संपुटी. तो ये न्याळीला बाळ जेठी, हृदय वाहुनी कामिका पोटी. सदनी आणिले तया ते, शारद्वता नामे सुंदर नारी. ओपिती झाली चित्ते करी, म्हणे साजनी. वंशधारी सुत मिरवी लोकांते, की पाहवे पापूर्ण भरवंसा. की राधा तनय करणे जैसा, तरी तो पुढे राजमांदुसा. जगा माझी आव्हानी, तनये भाग्योदय. सर्व सुख शैनी पौडावे, आहा बाळ अवतार होय कवी नारायण मच्छिंद्र. मग कामिका हाती सुडाळ सूत, नवरत्नाच्या सम पाहत. परमानंदी शारद्वात बाळक वळीला स्नेह मेळी. स्नेह धरिता पयोधरी, पय दाटले अति पाजरी. जैसा सोम तेज करी सोमकांत द्रव तसे, असो कृशांचे मंडल. स्नेह भावे होता संगोपन, मग बाळ जठरी पिंडीचे अग्न. पय पाहुनी स्वीकारी, तो स्नेहाचा ओघ बाणे. बाळ अंगीकारुनी भर्जने, तप्तोदकी घालुनी स्नाने. पालखाते हलविले आधीच नामे शारद्वाता, त्यावरी अपत्य कामिकांता. तेथे बाळमोह काम द्रवता, कवन रीती वर्णावे. आधीच असता अमरवेली, त्यावरी पर्जन्य दृष्टी झाली. मग तो लावे लवलव पाऊली, कोणाशी वर्णावे. ऐशपरी आनंद स्थिती, दिवस लोटले काहीशे मिती.
5 वरुषे वयावरती मच्छिंद्रनाथ मिरवला. तव कोणे एके दिवशी सुदणी उदयिक भूमीशी पिता म्हणे तामरी कन्याशी चला जाऊये मच्छिंद्रा. अवश्य म्हणे मच्छिंद्रनाथ कृतांत भागिनी रीतिरात येत. मग जळोदरी संचारुनी ताता मत्स्य बाळा आव्हानी तसे तव जाळ्या सवे मीना धाडी. अतुल्या ओढी कर संपुटी बाहेर काढिता कामिका जेठी. महिमिना ते सोडी तसे मच्छिंद्राशी म्हणे सुतोत्तमा. वेंचोनी साठवी या मीना ऐशे वंदोनी कामिका पुन्हा जळा माझी संचारे. एरीकडे मच्छिंद्रनाथ मीना देखता म्हणे होतात. आहा मातू कुळका घात कामिका ताता मांडिला. तरी आपण असता ऐशे बाळे राव दोन्ही सत्र पाळ. नागकुळा वाचविला मग एक एक मच्छे वेचुनी. प्रवाह मिळवी जीवना लागुनी ते कामिका ते दृष्टीने पाहुनी परमचित्ती क्षोभला. जैसा परम सबळ पेटला मिरवी वडवा नळ. तेवी कामिका क्रोधाग्नी प्रबळ हृदया माझी धडाडी. की मेघमंडळाचे दाटी चपळा पळती तेज वाटी. तैसा धडाडूनी क्रोध पोटी बाहेर आला तक्षणी. लक्षोनी मच्छिंद्राचे मुखमंडन स्वकर फुटी केले ताडन. म्हणे जळोदरीचे काढिता मीन बहुश्रम जानिशे. तरी पुन्हा जळोदरी मच्छे तो सोडिताशी कैसा भिकारी. खाशील काय उदरांतरी भीक मागे जाशील. ऐसे ऐकुनी कामिका वचन मनात मच्छिंद्र करी बोलणे. सर्वत्र पवित्र भिक्षा न दोष त्याशी काही नशे. तरी हाची आता उपदेश आरंभावे भिक्षांनास. एरेकडी जळोदरास कामिका तेव्हा संचारला. एरीकडे मच्छिंद्रनाथ दृष्टी चुकोनी गमन करीत. भ्रमण करिता अदैवनाथ सुडाळ जागा दिसेना. मग उत्तर दिशा बद्रिकाश्रम पाहता झाला योगद्रुम. तेथे 12 वर्षे उत्तम योगा लागी आचरला. ते तीव्र तप गावी शुची मंत्र दृष्टी अद्वैवनाथ. लोहकंटक पादांगुष्ठात देऊनी तप करीतसे. ऊर्ध्व वायूचे करुणी भक्षण दृष्टी अर्का देऊनी दान. वाचा करुणी कृष्णार्पण हरिभजनी मिरवला. शरीर क्लेशा देऊनी दान. ईश्वरी वेद तनुमन प्रमाण. तेने अस्ति पंजरावरोन त्वचा तितुकी मिरविली. तपे भिक्षिले सकळ मांस परी लागन लागे अस्तित्वचेस. मांस भक्षोनी सकळ भागास रुधिरस सकळ आटिले. नेत्र फिरुनी झाल्या वाती दिसो लागली कार्पासरीती. सकळ तेजाची आटली ज्योती महाघोर तपाने. अस्तित्वाच्या व्यक्त होनी शिरा दिसती चांगुलपणी. सर्व अंग गेले वाळुनी काष्टा परी मिरवितसे. ऐशे क्लेश असंभवती मच्छिंद्रांगी जाणवत. तो तेथे अकस्मात अत्रिनंदन पातला. संचारुनी देवालया अस्तित्वा झाला उमाराया. हे दक्ष जामाता करुणालया दिगंबरा आदिपुरुषा. कामांतका फणिवेष्टका रूढ भूषणा कैलासनायका. अपर्णा निधना कामांतका ऋषभ रोहणा महाराजा. हे सकळ दानवांतका देवाधीशा उमाकांता. प्रळय रुद्रा त्रिपुरा अंतका शूळपाणी महाराजा. हे शंकर नामाभिधानी पंचवक्त्र त्रिनयनी. भस्मधारण उमारमणी नरक
पाळा विराजशी ऐसे स्तुतीचे वाग्ररत्न दत्त अर्पिता माळ करुण तेने तो शोणी काम दहन प्रत्यक्षपणे मिरवला प्रत्यक्ष होता उमाकांता नयनी यजिता झाला दत्ता मग लिंगोनी प्रेमे भरिता निकट आपण बैसला योगक्षेमाची सकळ वार्ता शिवपुस्ता झाला दत्ता तेने सांगुनी क्षम वार्ता शिवसुखा पुसिली या परी बोलता झाला दत्ता की बद्रिकाश्रमी कानन बहुता तरी महाराजा दृष्टी व्यक्ता माझी करा कृपाळवा मग अवश्य म्हणून उमारमन उभयता पाहू चालणे कानन परी ही वासना दत्तात्रे कारण मच्छिंद्र दैवे उद्भवली जैसा लाभ असतो पदरी तो सळ जवळून येता घरी लघुशंके मूत्राधारी मांदू सगट लागतसे की उष्ण त्रासे मही चाली आतुडे कल्पतरुची साऊली तेने तेवी दत्त वासना उद्भवली मच्छिंद्र दैवे प्रकरणी की या जवृत्ता टाकिले बाहेरी हिरा ठेवून नेता गारी तेव दत्तात्रे वासना लहरी उद्देली मच्छिंद्र दैवानी असो ऐशे लाभ भावना उभयता रमती बद्रिकाश्रमा नाना तरू प्लवंगमा आपार चिन्हे पाहती सूर तरु पोफळी बकुळ चंपक कर्दळी गुल छबो गुलाब केळी नारळी सोन केळी शोभल्या की सहज पाषाण ढाळिता महिषी दैवे आतुडे हस्तपदाशी तेवी मच्छिंद्र दैवे उद्देशी दत्त वासना उद्भवली ऐशे वरिंता अपार तरी बद्रिकेचा फार शेजारू काननाम हा निकट मंदारू मंदराचळ शोभला तयावरुनी वर्ष तोय धर मन कर्णिकेचे अपार निर ती मागी भागीरथी उत्तम तीर निज दृष्टीने पाहिली मग तेथे ओग धरुनी उभयता करीत झाले गमन असो मच्छिंद्रा कारणे निज दृष्टी पाहतील तेथे जी जी होईल वार्ता श्री गुरु ज्ञाने होई सांगता निमित्त मात्र धुंदी सुता रंथा माझी मिरवेल धुंडी सुत नरहरी वंशी मालोवदे कवित्वाशी निमित्त मात्र नरहरी कृपेशी तोची बोलिला ज्ञानेस स्वस्ती श्री भक्ती कथा सार समंत गोरक्ष काव्य किम्यागार सदा परिसोत भाविक चतुर प्रथम अध्याय घोडा श्रीकृष्णार्पणमस्तु शुभम भवतु नाथ भक्ती कथा सार प्रथम अध्याय समाप्त. या अध्यायाच्या पठनाने घरातील संबंध बाधा नाहीसा होतो. या अध्याय घरातील मोबाईलमध्ये लावून ठेवल्यास खूप 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 फायदा होतो. नवनाथ महाराजांची कृपा दृष्टी आपल्या घरावर राहते. आदेश आदेश आदेश. ओम चैतन्य नवनाथाय नमः. बडे बाबा मच्छिंद्रनाथाय नमः. श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री शिवाय नमस्तुभ्यम. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर